नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहत आहात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. तर नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरण जे आहे हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. म्हणजे हा आता बाबा म्हणावं का, याला काय आहे हे बाबा म्हटलं म्हणजे की बाबा जर म्हटलं ना तर एक वेगळीच सात्विक अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आता वारकरी परंपरा म्हटलं तर रुपालीबाईंची परंपरा कधीतरी अगदी चुकून सुद्धा उभी राहू शकते काय? म्हणजे इंदोरीकर महाराजांनी कीर्तन करतात असं समजण्यासारखं हे आहे. तर मी सांगत होतो की अशोक खरात प्रकरण हे वाढतच चाललेलं आहे. हनुमंताच्या शेपटीप्रमाणे वाढत चाललेलं आहे. इतक्या कथा, इतक्या कहाण्या, इतके टेप, इतके व्हिडिओ, कुठून कुठून काय काय बाहेर येऊ लागलेलं आहे की बस. विशेष म्हणजे या प्रकरणातील ते तसे व्हिडिओ सोशल मीडियावर बघायला मिळावे म्हणून देशभर जी तडफड पाहायला मिळते ते एक वेगळंच आहे. अत्यंत घाणेरडे आणि लिंगपिसाट मानसिकता समाजाला कुठे घेऊन जाणार आहे हेच समजत नाही. हा माणूस आहे की मशीन? म्हणजे किती काम करायचे हो. एखाद्याने अगदी 70ीत पोहोचल्यावर सुद्धा म्हणजे कोणी त्याच्या पाण्यासंबंधी सांगतो, म्हणजे तो जे देत असलेल्या पाण्यासंबंधी सांगतो, कोणी बोट कापून सुलक्षण म्हणजे हात दाखवून अवलक्षण म्हणतात तसे. तर आता तर म्हणजे अशोक खरात प्रकरणातील राजकीय डावपेच सुद्धा घुसले असल्याचे दिसून येते. कुणीतरी कशाला म्हणजे या संदर्भामध्ये समीर गायकवाडांनीच या प्रकरणात हात घातला. म्हणजे समीर गायकवाड हे महाराष्ट्राच्या परिचयाचे आहेत, अगदी नो डाऊट. देशाचे नेते परम आदरणीय शरद पवार यांचे ते जवळचे आहेत. आता शरद पवार साहेबांच्या जवळचे कोण नसतं? सगळेच असतात. अगदी आम्ही सुद्धा होतो वन्स अपॉन ए टाईम. म्हणजे गद्दे 25ीत म्हणा. आता एकदा गद्दे म्हटले की सवाल उठणे का सवाल ही पैदा नाही होता. तर मी सांगत होतो की समीर गायकवाड यांची एक पोस्ट नुकतीच वाचण्यात आली. म्हणजे हे अशोक खरात यांच्याविषयीच होती. त्यांनी चीना हा शब्द हात माझा थोडाच आहे हो, तेथूनच म्हणजे समीर गायकवाडांकडूनच घेतलाय मी, उचलला म्हणा ना पाहिजे तर. गायकवाड यांनी 2 लॉजिकनी याची विषयाची मांडणी केली. म्हणजे पहिल्यामध्ये ते असं म्हणतात, त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच बोट ठेवलं आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ओढलं नसतं तरच बातमी झाली असती. ते म्हणतात की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी होताच खरातांच्या फुग्यावर टाचणी मारण्यात आली. या यज्ञात म्हणजे रुपाली चाकणकरांच्या रूपाने प्रतिकात्मक समिधा जरी पडल्या असल्या तरी निशाण्यावर चाकणकरबाई नाहीत. तर माझ्याकडे या बाबतीत भरपूर पुरावे आहेत. हा मेसेज मुख्यमंत्र्यांना एकाला द्यायचा होता, तो त्यांनी व्यवस्थित दिला. एकाला शह देण्यासाठी खराताच्या ऑफिसमध्ये थेट देवाच्या कृपेने माणूस नेमला गेला की सलग 4 वर्षाचा DVR हाती लागला. आता एका माणसाला जास्त वळवळ करता येणार नाही. तर दुसरी शक्यतामध्ये ते असं म्हणतात की एक तर दादा गटावर बोट ठेवला त्यांनी. दादा म्हणजे अजित दादा. म्हणजे महिला आयोगावरून रुपालीबाईंची हकालपट्टी करावी असे राष्ट्रवादीच्या दादा गटातील एका व्यक्तीला खूप वाटायचे. पण ही पोलादी भिंत म्हणे चाकणकरबाईंच्या बाजूने होती. म्हणजे अजितदादा नाही हो, तो गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार चाकणकर यांचा दबदबा वाढवला तो सिनियर पवार आणि सुप्रियाताईंनी. का? तर ते सांगतात त्याची जी पार्श्वभूमी ती अनैतिक आहे. तेव्हापासून त्या व्यक्तीला हा काटा काढायला पाहिजे असं वाटायचं. चाकणकरांचे रक्षण करणारी भिंत नाहीशी झाली आणि त्यांची गेम केला किंवा गेम झाला म्हणा फार तर. असे 100 खरात आणि शेकडो चोखणत रडारवाज आहेत मुख्यमंत्र्याच्या. म्हणजे आले देवाजीच्या मना हाणला त्याचा चिना, ही नवीन म्हण त्यांनी एक निर्माण केलेली आहे.
मला हे मन जाम आवडली. म्हणजे बघा ना, माना हानला चिना यमक जबरदस्त आहे. काय 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 राजकारणानंतर फार ढवळून निघालं हो या भोंदूखरातने. म्हणजे 2024मध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारमधील राष्ट्रवादीच्या मागे संकट हात धुवून लागले. म्हणजे पहिलं ते बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या जागी कृषी मंत्री आलेले सिन्नरचे आपले माणिकराव कोकाटे, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य सुरू केलं. त्यातही त्यांचं मन भरेना. मग त्यांनी विधानसभा सुरू असताना सभागृहात रम्मी खेळू लागले. ते त्यातच मुख्यमंत्री कोट्यातून घेतलेला सदनिका हे प्रकरण त्यांचं बाहेर आलं. त्यामुळे त्यांचाही राजीनामा घेतला गेला. आता 2 महिन्यापूर्वीच पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. आणि आता दादाच्या संरक्षणात असल्याने आतापर्यंत वाचत आलेल्या रुपालीबाई चाकणकर यांना महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला. हे असं सगळं घटना इतक्या ओळीनं आणि इतक्या लागोपाठ सुरू आहेत की महायुतीचं जे फडणवीस सरकारची प्रतिमा जी अत्यंत खराब होत चालली आहे. म्हणजे राष्ट्रवादीला सांभाळताना फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, असं एकंदर चित्र आहे. आता चाकणकर प्रकरणाबद्दल म्हणाल तर अगदी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्या दिवसापासून त्यांच्यावर राष्ट्रवादीमधील अनेक जणी, मुद्दामून अनेक जणी म्हणतो, अनेक जणी खार करून होत्या. पण दादांच्या पुढे काही त्यांचं काही करता आलं नाही त्यांना. 2 वर्षापूर्वी ते वैष्णवी हगवणे प्रकरण झालं ना, त्या प्रकरणात सुद्धा महिला आयोगाची भूमिका संशयास्पदच होती. पण त्यामुळे चाकणकरबाईचं काही बिघडलं नाही, कारण दादांचा आधार होता. यावेळी मात्र बोंधू अशोक खरातला भाऊ मानून प्रत्यक्षात खाऊ खात असल्याचे पुरावे दिसतात. त्यांचे दिवस फिरले. आता यात पुढे काय पुरावे येतात, सरकार काय भूमिका घेते, कोर्ट काय निर्णय करते, हे पाहणे आपल्या हाती आहे. आणि कोर्टात जर तारीख पे तारीख असा सिलसिला सुरू झाला तर आपण असे काही झाले होते हे विसरू न जाऊ कदाचित. एकतर माणसांची विस्मरणशक्ती अफाट आहे, आणि दुसरं म्हणजे तोपर्यंत दुसरा कोणतरी बाबा बोंधू सापडेल आणि मग त्यावेळी चर्चा होईल, व्हिडिओ येतील, सोशल मीडियावर पुन्हा त्यासाठी तडफड सुरू होईल. हे बोलत असतानाच आज सकाळीच म्हणजे नांदेडचा बाबा त्याचं जे प्रकरण आहे ते समोर आलं. मी म्हटलं ना, हर डाल पे उल्लू बैठे आहे, अंजामे गुलिस्ता क्या होगा. सांगायचा मुद्दा हा की आता आपणच अशा भोंदू बाबांच्या नादी लागणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे फुकट असं सहजासहजी काही कुणाला कधीही काही मिळत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. सार्वजनिक आयुष्यात तर अत्यंत मोजून मापून वागावे लागते. असंच एकदा एका नेत्याशी बोलत असताना म्हणजे बोलत होतो तर हा नेता म्हणला की अहो, जेथे गर्दी तेथे आम्ही, जनतेच्या विरुद्ध जाता येत नाही. खरं खोटं काय असेल त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही, ते त्याचं त्यांनी पाहावं. आमचा मतदार जर मला म्हणाला की तुम्ही या बाबांकडे आलं पाहिजे, आम्ही जातो. आता त्याला जर मी शिकवत बसलो तर तो माझं ऐकणार नाहीच, पण तो माझ्याही पासून दूर जाईल. त्यापेक्षा जातो, दर्शन करतो, देणगी सुद्धा देतो. आता बोला मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे कसा वाटला, म्हणजे नेत्याचे म्हणणे तुम्हाला पटते का, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. हे चॅनल सबस्क्राईब करा. जरा हुरूप येतो सबस्क्राईब केल्यावर. तर तूर्त इतकेच. पुन्हा भेटूया. धन्यवाद.